कथेचं नाव आहे झोपाळा. लेखक कल्याणी. डॉक्टर सुरेंद्र हे सरकारी डॉक्टर असल्यामुळे बानापूर नावाच्या गावात त्यांची बदली झाली होती. त्यामुळे ते व त्यांची पत्नी सुधा हे दोघे सरकारी संस्थेने दिलेल्या एका बंगल्यात राहायला आले. बंगल्यासमोर डॉक्टर सुरेंद्र यांची रिक्षा थांबली. डॉक्टर व त्यांची पत्नी सुधा सामान घेऊन खाली उतरले. खाली उतरल्या उतरल्या सुधाची नजर बंगल्याच्या नावाकडे गेली. साहुल असं बंगल्याचं नाव होतं. त्याकडे बघून सुधा म्हणाली, नाव जरा विचित्रच वाटते नाही? डॉक्टर सुरेंद्रनी एकदा तिच्याकडे आणि एकदा घराच्या नावाकडे बघितलं आणि रिक्षाला पैसे चुकते करून चला असे हाताने चलण्याची खूण करून म्हटलं. सुधाने घराचं फाटक उघडलं तसे त्या फाटकाने मोठ्याने करकर आवाज केला. थोडं दचकतच सुधा सुरेंद्र बंगल्यात शिरले. आत शिरल्या शिरल्या बंगल्याच्या उजव्या बाजूला मोठा झोपाळा होता. तो बघून सुधाला आनंद झाला. तिने सुरेंद्रला म्हटलं, किती छान झोपाळा आहे, खूप मोठा. कमाल आहे तू सुधा, अजूनही लहान मुलींसारखा आनंद होतो तुला झोका बघून, डॉक्टर सुरेंद्र हसत म्हणाले. तेवढ्यात बंगल्याची साफसफाई करणारा कर्मचारी खंडू तिथे आला आणि त्याने बंगल्याचं दार त्यांना उघडून दिलं. अर्धे सामान लावेपर्यंत दुपार झाली. खंडूची बायको गुंजा सुधाच्या मदतीसाठी आली. दुपारी सुधा सुरेंद्रचं जेवण आटोपल्यावर संध्याकाळपर्यंत संपूर्ण घर सुधाच्या मनाजोगतं लागलं. साहेब, मॅडम्सनी फिरवून आणा की गावात, दिवसभर घरीच होता तुम्ही दोघं, गुंजा सुरेंद्रला म्हणाली. मोठी शानी आहे तू, ते त्यांचं बघतील, आपण मध्ये मध्ये बोलू नाही. साहेब स्वारी बरं का, माझी घरधनीन लय तोंडाळ आहे, खंडू म्हणाला. अरे खंडू, काही स्वारी म्हणू नको, बरोबर आहे तिचं, आता आम्ही दोघे बाहेरच जाणार होतो, डॉक्टर सुरेंद्र हसत म्हणाले. संध्याकाळी सुरेंद्र आणि सुधा दोघेही गावात फिरून आले. ग्रामदेवताचं दर्शन पण त्यांनी घेतलं आणि घरी परतले. उद्या सकाळपासून दवाखान्यात मला जॉईन व्हावं लागेल. दिवसभर घरी तुला एकटं राहावं लागेल सुधा. इथे आसपास फारसे घरसुद्धा नसल्याने तुला कदाचित बोर होईल, पण त्या खंडूच्या बायकोशी बोलून तू टाईमपास करू शकते. इकडली तिकडली माहिती पण तुला मिळेल. थोडा टी व्ही बघ, काही वाचन कर, हवं तर तुझ्या आवडत्या झोपाळ्यावर बसून गाणे ऐक. संध्याकाळपर्यंत मी येतोच घरी, काय? सुरेंद्र सुधाला म्हणाला. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी होईन ॲडजस्ट, सुधा हसत हसत म्हणाली. रात्री झोपण्याची वेळ झाल्याने दोघेही झोपायला बेडरूममध्ये गेले. सुरेंद्र क्षणात घोरायला सुद्धा लागला, पण सुधाला मात्र नवीन जागी काही झोप येत नव्हती. ती जागीच होती. या कुशीवरून त्या कुशीवर होता होता मध्यरात्र झाली. समोरच्या रस्त्यावरील चौकातल्या मोठ्या घड्याळात 12चे टोल पडले आणि सुधा दचकून उठून बसली. बापरे, एवढ्या जोरात टोल पडतात, इथल्या लोकांची झोपमोड होत नसेल, असा विचार तिच्या मनात आला आणि तिचं लक्ष सुरेंद्रकडे गेलं. त्याच्यावर पडलेल्या टोलचा काहीही परिणाम झाला नाही. तो पूर्वीप्रमाणेच घोरत होता. तेवढ्याच सुधाला करकरण्याचा आवाज येऊ लागला. बाहेरचं लोखंडी फाटक वाजते की काय, असा विचार करून तिने खिडकीतून बाहेर बघितलं. फाटक लावलेलं होतं, मग करकरण्याचा विचित्र आवाज कुठून येत होता? बेडरूमच्या खिडकीतून तिला फक्त बाहेरचं फाटक दिसत होतं, पूर्ण अंगण दिसत नव्हतं. मग ती बैठकीच्या खोलीत आली आणि तिथली खिडकी उघडून तिने इकडे तिकडे बघितलं. इतक्यात तिला दिसलं, अंगणाच्या डाव्या बाजूला असलेला झोपाळा करकर वाजत होता आणि मागे पुढे हलत होता. बाहेर हवा सुरू होती म्हणून हवेने हलत असावा असं तिला वाटलं आणि ती खिडकी बंद करून पुन्हा बेडरूममध्ये आली. पुन्हा पुन्हा तोच करकरण्याचा सारखा आवाज येत राहिला. हवेने एकसारखा झोका कसा काय हलू शकतो आणि एवढा जड झोका थोड्याशा हवेने एवढा कसा काय हलू शकतो? तिला थोडं विचित्र वाटू लागलं. ती पुन्हा बैठकीच्या खोलीत आली आणि पुन्हा तिने खिडकी उघडून झोक्याकडे बघितलं आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. झोका एका लयीत कर कर आवाज करत मागे पुढे हलत होता, जसं काही कोणी त्यावर बसून झोके घेतंय, पण झोक्यावर तर कोणीच दिसत नव्हतं. ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला. झोक्याने आत वेग घेतला होता. जोरजोरात झोका मागे पुढे हलत होता. कू कू, दुरून
कोल्ह्याचं रडणं ऐकू येत होतं. रात्रीच्या त्या नीरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं. तेवढ्यात अचानक एक काळी मांजर सुधाच्या खिडकीत उभी होती. त्या खिडकीत येऊन ती बसली आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली. ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती. सुधाला तिची किळस आली. तिने लगेच खिडकी लावून घेतली. सुधा बेडरूममध्ये आली तर सुरेंद्र झोपेतच होता. उद्या याला सकाळीच दवाखान्यात जायचंय, तेव्हा आता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं सांगावं असं तिला वाटलं. झोक्याचा आवाज येतच होता. सकाळी 3 वाजता झोक्याचा आवाज थांबला. सुधाला झोप लागून गेली होती. सकाळी सुरेंद्रला तिने रात्रीची सगळी हकीकत सांगितली तर त्याचा विश्वासच बसला नाही. सुधा, जास्त विचार करत जाऊ नको. एखादं स्वप्न वगैरे पडलं असेल तुला. तुझ्या सोबतीला गुंजाला पाठवायला सांगतो मी खंडूला, म्हणजे तुला एकटं वाटणार नाही. मला आता दवाखान्यात निघाला पाहिजे. असं तू वागलीस तर दवाखान्यात नीट काम करू शकणार नाही मी. काही चांगले गाणे ऐक, म्हणजे बरं वाटेल तुला. चल, मी येतो संध्याकाळी. गुंजा येईलच एवढ्यात. सुरेंद्र असं बोलला आणि फटकातून बाहेर पडला सुद्धा. सुधाला मान डोलावण्याखेरीज पर्याय नव्हता. सकाळचे दैनंदिन काम आटोपताना सुधाला काल रात्रीचे प्रसंग आठवत होते. मी जे काल बघितलं ते नक्कीच स्वप्न नव्हतं. माझ्या उघड्या डोळ्यांनी मी बघितलं. तो झोका कोणीतरी बसल्यासारखा हलत होता. आता हे कोणाला सांगू? गुंजा आली की तिला विचारता येईल. ती याच गावची दिसते. तिला नक्की काहीतरी माहिती असणार असा सुद्धा विचार करतच होती. तेवढ्यात तिला फाटकाचा आणि त्याच्या मागोमाग कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. खंडू एक शिकारी कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा घेऊन आला होता. खंडू, एवढ्या मोठ्या कुत्र्याला का आणलं इथे? सुधा म्हणाली. साहेबांनी सांगितलंय मॅडम, घरी एक शेपटीसाठी कुत्रं पाहिजे म्हणून. खंडू म्हणाला. शेपटी? ओह, खंडूला सेफ्टी म्हणायचे. सुधाने विचार केला. कुठे बांधणार त्याला? माझ्याच्याने त्याची देखभाल होणार नाही. तशी मला मांजरीची किळस आणि कुत्र्याची भीती वाटते. सुधा थोडी त्रासिकपणे म्हणाली. त्याची काय बी काळजी करू नका मॅडम, मी आणि गुंजा करू ह्याची देखभाल. खंडू म्हणाला. मग ठीक आहे. सुधाने निश्वास सोडला. गुंजा कधी येणार आहे इकडे? सुधा म्हणाली. येईलच थोड्या वेळाने. खंडू म्हणाला. त्याने कुत्र्याला फाटक उघडून आत आणले आणि ते कुत्रं पुढे जायलाच तयार होईना. जागच्या जागेवरच ते जोरजोरात भुंकू लागलं. अरे चल चल पुढे. खंडू त्याला अजून आत आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो तसूभरही जागचा हलेना. त्याचं जोरजोरात भुंकणं सुरूच होतं. सुधाला आश्चर्य वाटू लागलं. खंडूलाही काही कळेना. कुत्रं असं का करून राहिलंय ते. कुत्रं आता झोपाळ्याकडे एकटक बघून भुंकू लागलं. चित्रविचित्र आवाजात केकाटू लागलं आणि अचानक त्याने ऊ असा जोरात गळा काढून रडणं सुरू केलं. त्याचा तो आवाज फारच भेसूर वाटू लागला. खंडूच्या हाताला झटका देऊन ते कुत्रं फाटकाबाहेर वेगाने पळून गेलं. खंडू पण सुधाचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघून गेला. सुधा चमत्कारिक नजरेने झोपाळ्याकडे बघत राहिली. काहीतरी भानगड नक्कीच आहे या झोक्यात. कालचा तो प्रसंग आणि आजचं झोक्याकडे बघून भेसूर रडणं, सगळं साधं सरळ नाही आहे. घर हे बरोबर नाही. किती वर्षापूर्वींचं आहे कोण जाणे. घराचं नाव चाहूल, तेही विचित्रच. किती छान वाटलं होतं मला काल हा झोका बघितल्यावर, आणि आज त्या झोक्याकडे बघतानाही अंगावर काटा येतोय. सुधा विचार करत होती. तेवढ्यात पुन्हा फाटक वाजलं. आता गुंजा आली होती. काय झालं वहिनीसाहेब, अशा कशा पायी उभ्या तुम्ही दारात? गुंजानी विचारलं. बरं झालं गुंजा तू आली, मी तुझीच वाट बघत होती, सुधा म्हणाली. गुंजा आणि सुधा आत गेल्या. आत गेल्यावर सुधाने गुंजाला विचारलं. हा बंगला आधी कोणाचा होता गं, तुला काही माहिती आहे का? नाही वहिनीसाहेब, म्या आणि माझा घरधनी मागल्याच वर्षापासून इथं आलो होतो. तेव्हापासून हा बंगला सरकारी दवाखान्याच मालकीचा होई, गंजा म्हणाली. कालच्या रात्रीचा अनुभव हिला सांगावा की नको या विचारात सुद्धा पडली होती. तुम्ही मागच्या वर्षी इथे आला म्हणतेस ना, मग तेव्हा या बंगल्यात कोणी राहत होतं का? सुधाने पुन्हा विचारलं. नाही बा, रिकामाच होता यो बंगला. आता तुम्ही आलेत तर भरल्यावानी वाटतो या, गुंजा म्हणाली. गुंजा, काल रात्री हा अंगणातील झोपाळा आपोआप मागे पुढे हलू लागला, जसं कोणी त्यावर बसलेलं आहे असंच मला वाटलं. पण कोणी दिसलं नाही.
असं सुधा गुंजाला सांगणारच होती की पुन्हा एकदा फाटक वाजलं. कोण आलं हे पहा बरं गुंजा, सुधा गुंजाला म्हणाली. हां बघते, असं म्हणून गुंजा बाहेर आली. फाटकाजवळ खंडू उभा होता. त्याच्याजवळ जाऊन गुंजा म्हणाली, इकडं कशा आलं धनी, काही काम आहे का? तिच्या कानाजवळ तोंड नेऊन खंडू तिच्या कानात काहीतरी पुटपुटला. ते ऐकून तिने झोक्याकडे विस्फारल्या नजरेने बघत तोंडाला हात लावला. या बया, खरं सांगतासा की काय? 16 आणं खरं हाय, हे घे, असं म्हणून त्याने एक पिशवी तिच्या हातात दिली. हे काय हाय? गुंजाने खंडूला विचारले. हे मंतारलेलं पीठ हाय, असं म्हणून त्याने परत एकदा तिच्या कानात काहीतरी सांगितलं आणि वापस जाताना तो म्हणाला, ध्यान ठेवून करजो बरं मी जे सांगितलं ते. गुंजा एकदा झोक्याकडे आणि एकदा त्या पिशवीकडे बघून आत गेली. काय झालं ग? कोण होतं? कोणाशी एवढा वेळ बोलत होती? सुधाने गुंजाला विचारलं. सुधा बोलली त्याकडे गुंजाचं लक्षच नव्हतं. ती कुठल्याशा विचारात गडली होती. अगं गुंजा, काय एवढा विचार करतेय? तुला विचारलं मी. ए गुंजा, असं जोरात म्हटल्यावर गुंजा भानावर आली. हां हो हो, काय म्हणलं वहिनीसाहेब? गुंजा अडखळत म्हणाली. कोण आलं होतं बाहेर? सुधाने पुन्हा एकदा विचारलं. ते माझे घरधनी आले होते, गुंजा सुधाला म्हणाली. ते पिशवीत काय आहे? सुधाने पुन्हा विचारलं. ते 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 काही नाही, गुंजा जरा चाचरतच म्हणाली. अगं गुंजा, काही चिंतेची बाब आहे का? कारण आत्तापर्यंत तू चांगली हसत खेळत बोलत होती आणि बाहेरून जाऊन आली आणि तंद्रीतच गेली की तू. जे काय आहे ते मोकळेपणे सांग बरं. त्यानंतर मलाही तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, सुधा तिला म्हणाली. आधी तुम्हीच सांगा ना वहिनीसाहेब, गुंजा आजीजीने म्हणाली आणि खिडकीतून ती त्या झोक्याकडेच बघू लागली. बरं मी सांगते. अगं काल रात्री मला विचित्र अनुभव आला. तो अंगणातला झोका आपोआप कोणीतरी बसल्यासारखा मागे पुढे जोरजोरात एका लयीत हलत होता. रात्री 12 ते 3 अखंड तो झोका कर्र कर्र आवाज करत हलत होता, सुधाने सांगितले. तेवढ्यात धप असा काहीतरी पडल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ मांजरीच्या विव्हळण्याचा आवाज आला. तशी गुंजा ताडकन उठली आणि घाबरत म्हणाली, वहिनीसाहेब, तो झोका बाधित आहे. आता माझ्या या डोळ्याने म्या बघितलं. ती मांजर कोणीतरी ढकलून दिल्यावानी त्या झोक्यावरून पडली. तुम्ही इथे राहू नका वहिनीसाहेब, माझं ऐका. असो म्हणून ती पाय पोटाशी घेऊन भिंतीला टेकून बसली आणि एकटक विचित्र नजरेने त्या झोक्याकडेच बघू लागली. सुधाला तिच्याकडे बघूनच भीती वाटायला लागली. थोडा वेळ थांबून सुधाने गुंजाला पाणी देऊन विचारलं, गुंजा, ही पिशवी कशाची आहे? काय आहे त्यात? गुंजा गटागट पाणी पिऊन म्हणाली, तेच माझा घरधनी म्हणत होता की त्या झोक्यात काहीतरी गोम आहे म्हणून. ते कुत्रं म्हणून ओरडत निघून गेलं होतं. त्यासाठीच त्याने मला हे मंतरलेलं पीठ दिलं आहे. मंतरलेलं पीठ? आणि काय होईल याने? सुधाने विचारलं. ते तर मला ठाव नाही, पण माझा घरधनी म्हणला की झोक्याभोवती हे पीठ टाकून देजो म्हणू आणि याच्यावर काही उमटलं तर मला सांगजो म्हणून, गुंजा म्हणाली. मग टाकणार का तू? सुधाने विचारलं. टाकणार होती म्या, पण आता मला भय वाटायला लागलं वहिनीसाहेब, गुंजा म्हणाली. खंडू इथे येणार आहे का पुन्हा? सुधाने विचारलं. हाव, ते सांच्याला येणार आहे ती, गुंजा म्हणाली. मग तो आला की त्यालाच टाकायला सांगितलं तर चालणार नाही का? सुधा म्हणाली. तसंच करायला लागल असं वाटतं या, गुंजा म्हणाली. मी सुरेंद्रना सांगितलं, पण त्यांचा विश्वास बसत नाही या गोष्टींवर. आता संध्याकाळी आल्यावर पुन्हा एकदा सगळं सांगून बघते, सुधा म्हणाली. या पीठावर जर काही खुणा उमटल्या तर त्यांना विश्वास ठेवावाच लागेल वहिनीसाहेब, गुंजा म्हणाली. तशीही संध्याकाळ होतच आलेली आहे. सुरेंद्र येतीलच एवढ्यात, असं सुधाने म्हणण्याची आणि टेलिफोन खणण्याची एकच वेळ झाली. संध्याकाळच्या त्या शांततेत फोनचा तो आवाजही अगदी डचकवणारा होता. सुधाने फोन उचलला. हॅलो सुधा, पलीकडून आवाज आला.
हॅलो सुधा, नीट ऐक. आज रात्री मला इथेच राहावं लागेल. एमर्जन्सी केस आहे, त्यामुळे मी उद्या सकाळीच येईल घरी. रात्री सोबतीला गुंजाला बोलावून घे. मी खंडूला सांगून ठेवतो. जास्त विचार न करता लवकर झोपून जा. उद्या सकाळी येतोच मी, लवकर. ठीक आहे, सुरेंद्र म्हणाला. सुधाला क्षणभर काही सुचलंच नाही की काय बोलावं ते. अगं सुधा, ऐकतेय ना? तुझ्याशी बोलतोय मी, सुरेंद्र म्हणाला. हो हो, ठीक आहे, सुधा म्हणाली. पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला. काय झालं वहिनीसाहेब, कोणाचा होता फोन? गुंजाने सुधाला विचारले. अगं डॉक्टरांचा. ते आज रात्री येऊ शकणार नाहीत घरी. एमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये. तू येशील का सोबतीला माझ्या आज रात्री? सुधाने तिला विचारले. बापरे, रातीला? तसं भ्याव वाटते मले, पण तुमच्या संगतीला येतो. आज रातभर काही झोप लागायची नाही मले वहिनीसाहेब. आज माझ्या घरधण्याला इथे आणलं तर चालन काय? बाहेर इथे हॉलमध्ये झोपू आम्ही, कारण आपण दोघीच राहिलो आणि काही झालं तर म्हणून म्हणतो. आज तर आवाज बी हाय, गुंजा भेदरलेल्या आवाजात बोलली. ठीक आहे, बोलावून घे, आणि तसंही ते मंतरलेलं पीठ पण टाकायचं आहे ना झोक्याभोवती, सुधा म्हणाली. मग मी जातो आता आणि धन्याला घेऊन येतो. हे पीठ इथेच राहू द्या. बातच येतो म्या. गुंजा घाईघाईने बाहेर पडली. आज आवस म्हणजे अमावस्या, असं गुंजा म्हणाली. अमावस्येच्या दिवशी दुष्टशक्तीचा प्रभाव वाढतो असं तिने ऐकलं होतं. आज तर ती एकटी होती. सुरेंद्र हॉस्पिटलमध्ये आणि गुंजा पण घरी गेली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात सुद्धा एकटीच होती. तेवढ्यात अंगणात झोक्याचा कर कर असा आवाज येऊ लागला. सुधाने खिडकीतून बघितलं. झोका मागे पुढे एका लयीत संथपणे हलत होता. सुधाच्या हृदयाचा ठोका चुकला. ती बेदरलेल्या नजरेने झोक्याकडे एकटक बघत राहिली. इकडे गुंजा खंडूला सांगण्यासाठी तिच्या घरी आली, तर खंडू घरी नव्हताच. बराच वेळ त्याची वाट बघितल्यावर तो येताना दिसला. तिने त्याला निरोप सांगितला आणि तिच्यासोबत त्याला चलायला सांगितले. बराच वेळ झाला तरी गुंजा आली नाही, म्हणून सुधा काळजीत पडली. आज रात्रभर आपल्याला एकटंच राहावं लागतं की काय, या विचाराने तिला कापरं भरलं. इतक्यात तिला झोका अचानक थांबलेला दिसला आणि मागोमाग मोठमोठ्याने उसासे टाकण्याचा आवाज येऊ लागला. धापा टाकल्याचा आवाज येऊ लागला. तिचे हातपाय थरथरू लागले. घशाला कोरड पडली. अचानक तिच्या कानाशी कोणीतरी हळूच हसल्याचा तिला भास झाला. तिने झटकन मान फिरवून इकडे तिकडे बघितले, पण कोणीच नव्हतं. तिला एकदम चक्कर आली आणि ती धाडकन कोसळली. तिच्या तोंडावर पाण्याचे शिंतोडे पडल्यासारखे वाटले. तिने डोळे उघडले तेव्हा गुंजा तिच्या बाजूला बसलेली दिसली. ती खडबडून उठून बसली. अहो वहिनीसाहेब, काय झालं तुम्हाला? मी आली तेव्हा तुम्ही बेसूत पडल्या होत्या. मला तर काय बी सुधरना, म्हणून म्या तुमच्या तोंडावर पाणी शिपडलं तेव्हा तुम्हाला सूद आली, गुंजा म्हणाली. तू कधी आलीस गुंजा? एवढा वेळ कसा काय लागला तुला? त्या झोक्यावर कोणीतरी उसासे टाकत होतं. इथे राहणं खरंच खूप असह्य झालंय. खूप विचित्र वाटते मला, सुधा म्हणाली. आवाज बी आला तुम्हाला? बापरे, गुंजा तोंडावर हात ठेवत म्हणाली. खंडूला बोलवायला गेली होती ना तू? आला नाही का तो? सुधा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. आले होते, पण तुम्हाला बेसूद बघून इस्पितळाकडे गेले हायती. येतच असतील बघा आता, गुंजा म्हणाली. तेवढ्यात खंडू एका डॉक्टरांना आणि एका नर्सला घेऊन आला. कसं वाटतंय मॅडम? खंडूने सांगितलं तुम्ही बेशुद्ध अवस्थेत आहे म्हणून. आम्ही लगबगीने आलो. सरच येणार होते, पण एका इमर्जन्सी ऑपरेशनमध्ये ते गुंतले असल्याने येऊ शकले नाही, आलेल्या डॉक्टरने म्हटलं. डॉक्टरांनी सुधाला तपासलं. काही जवळचे आणलेले टॉनिक्सही दिले. मॅडम, मेंटल स्ट्रेसमुळे चक्कर आली होती तुम्हाला. आता काळजी करण्याची काही गरज नाही. हे टॉनिक्स घ्या, बरं वाटेल तुम्हाला, डॉक्टर म्हणाले. ऑपरेशन जसं पूर्ण होईल तसे सर लगेच घरी येतील, असा त्यांनी निरोप दिलाय. आता तुम्ही आराम करा, येतो आम्ही. काही गरज पडली तर खंडू सांग आम्हाला, असं म्हणून ते डॉक्टर आणि नर्स दोघेही निघून गेले. आता या डागदरला कोण सांगल की इथं काय भानगड आहे म्हणून, गुंजा डोक्याला हात मारून म्हणाली. मी झोक्याभोवती पीठ टाकून येतो. गुंजा, दे मला ते मांतरलेलं पीठ, खंडू म्हणाला. तुला हे पीठ कोणी दिलं खंडू? सुधा म्हणाली. वहिनीसाहेब, माझ्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक आहे. त्याला त्याचं ज्ञान आहे, त्यानंच दिलं मले.
मी तर त्यालाच घेऊन येणार होतो, पण म्हणलं साहेबांच्या परवानगी बगर कसं आणावं म्हणून राहून दिलं, खंडू म्हणाला. गुंजाने त्याला ते पीठ देत म्हटलं, बघा धनी, सांभाळून टाक जा. हाव, तू बस अंदर तर गो, जा, असं म्हणून तो बाहेर पीठ टाकायला गेला. गुंजा आत सुधाजवळ जाऊन बसली आणि थोड्याच वेळात आयायो, मेलो मेलो असा जोरात आवाज आला. तो आवाज एवढा मोठा होता की गुंजा आणि सुधाला धडकीच भरली. खंडूचा मोठा आवाज ऐकून पळतच गुंजा बाहेर आली आणि त्यामागून सुधाही आली. त्यांनी बघितलं तर खंडू 10 फुटावर उताना पडला होता. गुंजा धावतच त्याच्याजवळ गेली. त्याने कमरेला हात लावला होता. त्याच्या हाताचे कोपरे खरचटले होते. काय झालं धनी? असे कसे पडले तुम्ही इथं? गुंजा त्याला उठण्यासाठी आधार देत म्हणाली. पण खंडू काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. सुधाने आतून पटकन त्याला पाणी आणून दिले. त्याने थोडं पाणी पिले आणि वरांड्यात येऊन भिंतीला टेकून तो बसून राहिला. इतक्यात सुधा, गुंजा आणि खंडूचे लक्ष झोक्याभोवती पसरवल्या पिठाकडे गेलं. त्या पिठावर पावलं उमटत होते. जसे जसे पिठावर पावलं उमटत होते तसे तसे ते पीठ काळे ठिक्कर पडत होते. ते पावलं झोक्याभोवतीच उमटत होते. ते पावलं वेगळेच होते, गोल गोल, त्याला बोटं नव्हते. खूप विचित्र दिसत होते ते पावलं. अचानक पावलं उमटणं बंद झालं आणि झोका मागे पुढे हलणे सुरू झालं. झोका घेताना जसा आपण पायाने ठेका घेतो त्याप्रमाणे त्या पिठावर पावलं उमटत होती. सुधा, गुंजा आणि खंडू त्याकडे डोळे विस्फारून बघत होते. झोका आता अतिशय वेगाने झुलत होता. इतका वेगात की आता निखळून पडेल की काय अशी भीती निर्माण झाली होती. सुधा, गुंजा आणि खंडू तिघेही वरांड्यातून धडपडत उठत आत बैठकीत बाहेरचं दार लावून जीव मुठीत घेऊन बसले. झोका जोरजोरात फिरत होता. झोक्याचा कर्र कर्र आवाज कानठळ्या बसेल एवढ्या जोरात येत होता. त्या पाठोपाठ मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला. तो श्वास घेण्याचा आवाज हळूहळू खूप मोठा होत गेला. अगदी कोणीतरी आपल्या कानाजवळ जोरजोरात श्वास घेते असं त्या तिघांनाही वाटू लागलं. त्या तिघांना भीतीने आता हृदय बंद पडतं की काय असं झालं होतं. थोड्या वेळाने झोका शांत झाला. रात्र हळूहळू सरत होती. जराही आवाज आला की तिघेही दचकत होते. अचानक घरातील वीज गेली तसे तिघेही भीतीने गारठले. आतून मेणबत्ती आणायचा सुद्धा त्यांना धीर झाला नाही. जागेवरच सुधा, गुंजा खंडूचा हात घट्ट धरून बसून राहिले होते. तेवढ्यात सुधाच्या खांद्यावर काहीतरी थंडगार पडल्यासारखं झालं. ती खांदा झटकत ताडकन उठली आणि तेवढ्यात वीज आली. तिनं बघितलं तर दूर एक हिरवा सरडा जिबल्या काढत पडला होता. ई, किती घाण, सुधा म्हणाली. पण अंदर यो आलाच कसा? हां, ती खिडकी उघडीच आहे, तथूनच आला असेल, असं म्हणून गुंजाने त्याची शेपटी पकडली आणि खिडकी बाहेर फेकून दिला आणि ती खिडकीचं दार लावून वळली तर तिचा पदर कोणीतरी धरल्यासारखं वाटलं. धनी, असं ती जोरात ओरडली. खंडू धावत तिच्याजवळ आला. त्याने बघितलं खिडकीत तिचा पदर अटकला होता. त्याने तो सोडवला. भीतीने त्या तिघांच्याही मेंदूवर खूप ताण आला होता. तिघेही उपाशीच होते कारण त्यांना जेवणाचं भानच नव्हतं. ते थकून सोफ्यावर बसले. तेवढ्यात फट 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 असा आवाज येऊ लागला. कुठलं तरी दार आपटत होतं. तिघेही घाबरले. बराच वेळ तो आवाज येत राहिला आणि मग बंद झाला. पुन्हा तोच आवाज येऊ लागला. खंडूने कानोसा घेतला तेव्हा तो म्हणाला, मले वाटते मॅडम तो आवाज आतल्या खोलीतून येऊन राहिलाय. खिडकी उघडी असाल कदाचित. मी बंद करून येऊ की तुम्ही करता बंद? आपण तिघेही जाऊन बंद करून येऊ, असं सुधाने म्हटलं आणि ते आत बेडरूममध्ये गेले. तिथली खिडकी सताड उघडी होती. खंडूने पुढे होऊन ती बंद केली आणि परत ते तिघे बैठकीत आले आणि सोफ्यावर येऊन बसले. मध्यरात्र उलटून गेली होती. झोक्याचा आवाज पुन्हा येणं सुरू झालं आणि तिघेही ग्लानी येऊन एकदम बेशुद्ध पडून गेले. सकाळी चाहूल बंगल्याचं फाटक वाजलं. सुरेंद्र दवाखान्यातून घरी आला होता. घर शांत होतं. त्याने अंगणात येऊन सुधाला आवाज दिला पण आतून काहीच आवाज आला नाही. तोही रात्रभर ऑपरेशनमध्ये बिझी असल्याने थकून गेला होता. झोक्यावर सूर्याचे कोवळे किरण येत होते म्हणून तो झोक्याच्या दिशेने गेला आणि त्याने जेमतेम बूट टेकवलंच होतं की त्याच्या पेकाटात कोणीतरी जोरात लाथ मारल्यासारखं त्याला वाटलं आणि तो मोठ्याने ओरडत 10 फुटावर जाऊन पडला. त्याची बॅग घेऊन दवाखान्यातून कंपाऊंडर आला होता. त्याने सुरेंद्रला पडलेलं बघितलं आणि तो घाईघाईत आत आला
आणि त्याने सुरेंद्रला आधार देऊन उठवलं आणि आत नेलं. आत जाताच सुरेंद्रला धक्का बसला, कारण आत सोफ्यावर सुधा, गुंजा आणि खंडू तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अरे, यांना काय झालं? चल सदू, यांना दवाखान्यात न्यावं लागेल. 1-2 जणांना ॲम्ब्युलन्स घेऊन बोलावून घे, सुरेंद्र म्हणाला. तिघांनाही दवाखान्यात भरती केलं आणि उपचार सुरू केले. तिघांनाही खूप अशक्तपणा आला होता. जोरजोरात पडल्यामुळे खंडूच्या कमरेचे हाडही दुखावले गेले होते. सुरेंद्रच्या कमरेलाही जबर मुकामार लागला होता. त्यामुळे सगळ्यांवरच उपचार सुरू होते. 2 दिवसांनी गुंजाला शुद्ध आली. खंडूला 24 तासातच शुद्ध आली. सुरेंद्रलाही थोडं बरं वाटू लागलं. पण मधून खंडूच्या आणि सुरेंद्रच्या कमरेतून कळा येत होत्या. सुधा अजूनही बेशुद्धच होती. 3ऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली. शुद्धीवर येताच ती घाबरून सुरेंद्रला म्हणाली, सुरेंद्र, तुम्ही काहीही म्हणा, पण मी त्या घरात आता येणार नाही. त्यापेक्षा मी इथेच बरी. मला ते कळले सुधा. जेव्हा माझ्या पेकाटात बसली तेव्हाच मला कळलं की तिथे राहण्यात काही अर्थ नाही. मी आधीच आपलं सामान दुसऱ्या एका घरात शिफ्ट केलं आहे आणि हे घर गुरुजींकडून आधीच बघून घेतलं आहे. या घरात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काही दिवसांनी सुधा डिस्चार्ज घेऊन नवीन घरात आली. दिवसभर ती संपूर्ण घरात फिरून निरीक्षण करत राहिली. एका रात्री 12 वाजता तिला झोक्याचा आवाज आला आणि ती खडबडून उठली. तिला दरदरून घाम फुटला होता. सुरेंद्र लगेच उठला आणि त्याने तिला पाणी दिलं. सुरेंद्र, मला पुढे तिला बोलावलं नाही. सुरेंद्रने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल सुधा. हळूहळू तू सेटल होशील. रिलॅक्स, मी आहे तुझ्यासोबत. काही दिवस सुधाला असेच भास होत राहिले. मग हळूहळू ती सेटल झाली. गुंजा आणि खंडूने गावातल्या एकूण एकाला त्या चाहूल बंगल्याकडे फिरकू नका असं बजावून सांगितलं. आजही चाहूल बंगल्यात रात्री 12 ते 3 झोका आपोआप हालतो. बंगल्याच्या संपूर्ण अंगणात पुरुषभर उंचीचे गवत वाढलेले आहे. फक्त झोक्याभोवती सगळीकडे खुरटलेले काळे ठिक्कर पडलेले गवत आहे. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली ही कथा हे कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. वाचकांनो, कथामालिका कशी वाटली शक्य असल्यास नक्की अभिप्रायाने कळवा. कथामालिका आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच कथा आवडली असेल तर आमच्या कथेला लाईक आणि शेअर करा. आमचा चॅनल आवडला असेल तर आमच्या कथालेखन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.